राज्यामधील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होते, त्यामुळे बाजारभावामध्ये घसरण सुरू आहे। परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली। त्यामुळे कांदा प्रश्नी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मवियाच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं केली। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या 10 दिवसात लासलगाव कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। 4000 रुपये प्रति क्विंटल असलेला दर 2500 रुपयापर्यंत खाली आले। त्यामुळे कांदा प्रश्नी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मवियाचे खासदार सरसावले। खासदार निलेश लंकेसह भास्कर भगरेंनीही संसद परिसरात निदर्शनं केली। गोयलांना 1-2 दिवस झाले आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत। आत्ता पण माझ्या फाईलमध्ये पियुष गोयलांच्या बाबत पत्र आहे, पण ते जर भेटतच नसतील आणि आमच्या विचार मांडण्याची जर आम्हाला संधी मिळत नसेल तर शेवट आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, तो शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करून तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। मंत्रिमंडळ शपथविधी झाला परंतु खात्यांची वाटप नाही, परंतु माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती की आपण इकडे केंद्राला विनंती करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे आणि आम्ही या अधिवेशनानंतर नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करणार। भाजपचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसही कांदा उत्पादकांसाठी पुढे सरसावले आहे। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी पियुष गोयल यांच्याकडे पत्र लिहून करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, नितीन पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष घालण्याची विनंती केली। तर बागलाणच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव कांद्याने लिहून घसरणीकडे लक्ष वेधलं। आमचे लाडके देवाभाऊ, शेतकऱ्यांचे देवाभाऊ, नक्कीच शेतकऱ्यांचे देवाभाऊ आहेत। त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून 20% कांदा निर्यात शुल्क हटवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि 20% कांदा निर्यात शुल्क हटवूनच कांद्याला चांगले दर मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील अशी आम्ही आशा बाळगतोय। तूर उत्पादकांवरही कवडीमोल भावात तूर व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याची वेळ आली आहे। यामागचं कारण म्हणजे नाफेडची सरकारी तूर खरेदी केंद्र सुरू न होणं। तुरीला 7550 रुपये प्रति क्विंटल हमी भाव असला तरीही व्यापारी मात्र 6000 रुपयानं खरेदी करतायत। शेतकऱ्याला 1 एकरला कमीत कमी 8000 रुपये खर्च येतो। तुरीला आमच्या अंदाजाने 8 ते 10,000 भाव पाहिजे, पण चला जे येते तो पाहिजे ना 7600। त्यांना पण 7600 पण भाव कोणी खरेदी करीत नाही। व्यापारी 6000 ने खरेदी करतात। शेतकऱ्यांनी काय करायचं, कोणाला सांगायचं? ज्यावेळेस तुरीचं उत्पन्न आपल्या देशात कमी होतं त्यावेळेस सरकार आयात करतं, पण हायच्या पिकवलेल्या शेतकऱ्याला ते भाव देत नाही आणि नंतर ह्याच तुरी वाढीव दराने व्यापाऱ्याकडून घेतं, असं सरकार आहे। दूध उत्पादक शेतकरीही दरवाढीसाठी आक्रमक झाले। पंचगंगा नदीवर शिवाजी पुलावर दूध ओतून आंदोलन केलं। उसाप्रमाणे दुधाला सुद्धा FRP पद्धतीने दर मिळावेत अशी मागणी केली जात आहे। दुधाला दर नाही, आज दूध शेती तोट्यात झालेली आहे। दुधाचा शेतकरी आज तोट्यात झालेला आहे। इथे एक वैरण महाग झालेला आहे, जनावरांची औषधं महाग झालेली आहेत, त्यामुळे दूध शेती परवडत नाही। दुधाला 15 ते 20 रुपयाचा तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आज आम्ही दुधाच्या मागणीसाठी आज आंदोलन केलेलं आहे। दूध रस्त्यावर ओतलेलं आहे, नदीत ओतलेलं आहे। जर सरकारने आम्हाला 40 रुपये दर नाही दिला तर मंत्र्यांच्या दालनामध्ये मंत्रालयामध्ये दूध ओतल्याशिवाय आम्ही सुस्त बसणार नाही। कांदा उत्पादक शेतकरी असो वा तूर उत्पादक, अन्यथा दूध उत्पादक शेतकरी, बळीराजाच्या नशिबी कायम अडचणींचाच डोंगर असतो। त्यामुळे त्याच्या घामाला कधी खरी किंमत मिळेल कुणास ठाऊक। दिल्लीहून शिवाजी काळेसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजी।